लोभ मद मत्सर दंभ अहंकार शब्दांकडे लक्ष असावं. यांच्या पलीकडे असलेलं पवित्र जीवन समाजाची सेवा करू शकतं. म्हणजे आता तुम्हाला तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, पूर्ण नाही नव्हे तर आता खरं समाजात उतरणारं शिक्षण तुम्ही घेणार आहात. म्हणजे समाजात तुम्ही कसं वागलं पाहिजे, समाजाची सेवा करू शकते. म्हणून शाहू, छत्रपती फुले, आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, महासाहेब, जिजाऊ महाराणी, आणि त्यांनी ना एक सुंदर आवाजात एक लाईन त्यांनी गायली होती. अशी जिजाऊ किती गुण गाऊ, महाराष्ट्राची राणी हो हो. महासाहेब, जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अरे ज्या ब्राह्मण कुटुंबाने कुटुंब बरखास्त केली त्या विधवा ब्राह्मण कुळीचा पोरगा दत्तक घेणारी सावित्रीबाई फुले होती. त्याचप्रमाणे म्हणून म्हणतात ते महाराज की सावित्रीबाई फुले भवानी आहे, मासाहेब जिजाऊ भवानी आहे, अहिल्याबाई होळकर भवानी आहे. त्याचप्रमाणे अजून एक छोटीशी लाईन त्यांनी सांगितली होती बघा. एक शाळेवर आधारलेली लाईन होती. ते असं म्हणतात, आपल्या सर्वांना दंडवत करून आपण सर्व महिलांनी आपल्या मुलीच्या जन्माचे स्वागत करा, नाराज होऊ नका, असं त्यांनी महाराजांनी सांगितलं होतं. आणि ते खरंच झालं पाहिजे, कारण तुम्ही भावी देशाचे नागरिक होणार आहात. एक चांगला नागरिक म्हणून तुम्ही कसं जगलं पाहिजे असं त्यांनी थोडक्यात सांगितलं होतं. तर त्यांनी असं सांगितलं, दुसरी गोष्ट, शत्रूच्या सुद्धा झाडाचं पान तोडू नका, झाडांचं रक्षण करा, एक तरी झाड लावा, असं ते म्हणत होतं. आणि तिसरी गोष्ट अतिशय महत्वाची सांगितली त्यांनी, मुलींना शाळेत पाठवा, शिकले तर मोठे व्हाल, शाहू छत्रपती व्हाल. आणि मग गाण्याच्या स्वरूपात त्यांनी सांगितलं आहे, शिकायला लाजू नको ग, येड्यावानी वागू नको ग, आडानी राहून बाई ग, वाटोळे करू नको ग, शिकली नाही ती नागून बागू, ज्ञान कसे तिच्याकडे मागू, शिकली नाही ती नागून बागू, ज्ञान कसे तिच्याकडे मागू, तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू, लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव, धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग, एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. आणि मी ज्या वेळेस हे ऐकलं त्यावेळेस खूप म्हणजे मन भरून आलं की खरंच आपण कोणत्या विश्वात वावरतो. तर अशा पद्धतीने आपल्या विद्यार्थिनींनी सुद्धा खूप छान